तर बघा काय बातमी आहे. केंद्र कर्मचाऱ्यांसाठी लवकरच मोठी बातमी येऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 3 ऑक्टोबर 2024 रोजी मंत्रिमंडळाची विशेष बैठक होणार आहे, ज्यामध्ये महागाई भत्ता वाढीसंदर्भात मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. वाढत्या महागाईतून दिलासा मिळेल अशी आशा असलेले लाखो सरकारी कर्मचारी या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. महागाई भत्त्यात 3% वाढ होण्याची शक्यता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत केंद्र कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 3% वाढ केली जाऊ शकते. त्यामुळे सध्याचा महागाई भत्ता 50%वरून 53% वाढणार आहे. ही वाढ जुलै 2024 पासून लागू होणार असून कर्मचाऱ्यांना जुलै ते सप्टेंबर या 3 महिन्याची थकबाकी देण्यात येणार आहे. महागाई भत्त्यात वाढ जाहीर झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवीन डीए मिळण्याबरोबरच मागील 3 महिन्याची थकबाकी मिळणार आहे. महागाई भत्ता कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नातला महागाईचा सामना करण्यास मदत करतो आणि वाढत्या महागाई दरम्यान आर्थिक दिलासा देतो. तर आता महागाई भत्ता वाढला तर पगारावर काय परिणाम होईल, तर जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा मासिक वेतन 50,000 रुपये असेल तर 3% वाढीमुळे त्याला दरमहा 1,500 रुपये अतिरिक्त रक्कम मिळेल. जुलै ते सप्टेंबरपर्यंत थकबाकी म्हणून ही रक्कम 12,500 रुपयापर्यंत असू शकते, जी पुढील महिन्याच्या पगार दिली जाणार आहे. यापूर्वी जानेवारी 2024 महागाई भत्त्यात 4% वाढ करण्यात आली होती. त्यामुळे डीए 50% आला. वर्षातून 2 वेळा महागाई भत्त्यात सुधारणा केली जाते. या दुसऱ्या वाढीमुळे कर्मचाऱ्यांना महागाईचा सामना करण्यासाठी आणखी मदत होणार आहे. केंद्र कर्मचाऱ्यांसाठी 3 ऑक्टोबर रोजी होणारी मंत्रिमंडळाची विशेष बैठक महत्त्वाची आहे, कारण त्यात महागाई भत्ता वाढीला अंतिम स्वरूप देण्यात येणार असून थकबाकी भरण्याच्या प्रक्रियेत चर्चा होणार आहे. सणासुदीपूर्वी ही घोषणा केंद्र कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देणारी ठरू शकते. तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल. लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.